नमस्कार. अनेकांचं स्वप्न असतं की आपलं स्वतःचं एक छानसं गिफ्ट शॉप असावं. पण या स्वप्नाला एका यशस्वी, फायदेशीर व्यवसायात कसं बदलायचं? चला, आज आपण याचाच एक संपूर्ण आराखडा पाहूया. ज्या कोणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची ठरेल. बऱ्याच जणांच्या मनात येतं की आपलं एक छोटंसं सुंदर दुकान असावं. आज आपण हेच स्वप्न प्रत्यक्षात कसं आणायचं यासाठी एक एक पायरी समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी बाजारपेठ समजून घेणं. म्हणजे गिफ्ट शॉपच्या कल्पनेला खरोखरच ग्राहक मिळतील का? आणि चांगली बातमी ही आहे की याचं उत्तर हो असं आहे. गिफ्ट शॉपच्या व्यवसायाला बाजारात प्रचंड मागणी आहे. म्हणजे जे कोणी हा व्यवसाय सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी एक तयार मार्केट वाट पाहतंय. आता गंमत म्हणजे ही बाजारपेठ दोन प्रकारची आहे. एक म्हणजे वैयक्तिक गिफ्टिंग, जी आपण वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमांसाठी करतोच. आणि दुसरी, जी खूप फायदेशीर ठरू शकते, ती म्हणजे कॉर्पोरेट गिफ्टिंग. इथे कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स मिळू शकतात. मग प्रश्न येतो की ह्या कॉर्पोरेट मार्केटमध्ये कसं शिरायचं? तर आपल्या वैयक्तिक ओळखींचा वापर करता येतो. कंपन्यांच्या HR डिपार्टमेंटशी थेट संपर्क साधता येतो. त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांचं बजेट किती आहे, हे समजून घेतलं की मोठ्या ऑर्डर्स मिळवणं सोपं होतं. चला, आता कल्पनेच्या जगातून बाहेर येऊन प्रत्यक्ष खर्चाच्या गणिताकडे वळूया. म्हणजे आर्थिक नियोजन कसं असेल? कोणताही व्यवसाय सुरू करताना सुरुवातीला एकरकमी गुंतवणूक लागतेच, ज्याला आपण कॅपेक्स म्हणतो. गिफ्ट शॉपसाठी हा आकडा साधारणपणे 2,41,000 रुपयांपर्यंत जातो. आता हा आकडा मोठा वाटू शकतो, पण ही रक्कम नक्की कुठे खर्च होते ते पाहूया. तर ही रक्कम विभागली जाते. दुकानातलं फर्निचर, कॉम्प्युटर, इंटिरियर डिझाईन, सिक्युरिटी डिपॉझिट, विमा, आवश्यक परवाने, थोडंफार मार्केटिंग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुकानात विक्रीसाठी ठेवायचा पहिला स्टॉक. या सगळ्यामुळे खर्चाची एक स्पष्ट कल्पना येते. सुरुवातीच्या गुंतवणुकीनंतर दर महिन्याला काही नियमित खर्च असतात. त्याला म्हणतात ऑपरेटिंग कॉस्ट. गिफ्ट शॉपसाठी हा खर्च साधारणपणे 35,000 रुपये असतो. आता या मासिक खर्चामध्ये काय काय येतं? तर प्रामुख्याने दुकानाचं भाडं, लाईट पाणी बिल आणि कर्मचाऱ्यांचा पगार. व्यवसायाचं नियोजन करताना हा खर्च लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आर्थिक गणितं तर मांडली. आता आपण व्यवसायाच्या भौतिक गोष्टींवर लक्ष देऊ. म्हणजे आपलं दुकान नक्की कुठे असेल आणि तिथे आपण काय विकणार. दुकानाची जागा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. दुकान नेहमी वर्दळीच्या ठिकाणी, म्हणजे गजबजलेल्या बाजारपेठेत असावं, जिथे लोकांची सतत ये-जा असते. आणि हो, शाळा किंवा कॉलेज जवळची जागा मिळाली तर उत्तमच. आता येतो सगळ्यात मोठा प्रश्न, जो प्रत्येक दुकानदाराला पडतो. दुकानात नक्की विकायला काय ठेवायचं? या प्रश्नाच्या उत्तरावरच व्यवसायाचं भवितव्य अवलंबून असतं. आणि इथेच हे सुवर्ण वाक्य कामी येतं. हे वाक्य म्हणजे या व्यवसायाचा आत्मा आहे असं समजा. याचा सरळ अर्थ असा की आधी ग्राहक आणि त्यांच्या गरजा समजून घ्या आणि मग त्यांच्या आवडीनुसार वस्तू दुकानात ठेवा. याच तत्वानुसार काही वस्तू अशा आहेत ज्यांना नेहमीच मागणी असते, जसं की सॉफ्ट टॉईज, ग्रीटिंग कार्ड्स, फोटो फ्रेम, कॉफी मग, भिंतीवरची घड्याळं आणि हाताने बनवलेल्या वस्तू. या वस्तू दुकानात असल्याच पाहिजेत. ठीक आहे, दुकान तयार आहे, मालही भरला आहे. आता पुढची पायरी कोणती? अर्थात दुकानाची मार्केटिंग करणं आणि पहिले ग्राहक मिळवणं. मार्केटिंगची चर्चा करताना कॉस्ट ऑफ कस्टमर ॲक्विजिशन म्हणजेच COCA ही संकल्पना समजून घेणं महत्त्वाचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर एका नवीन ग्राहकाला दुकानापर्यंत आणायला किती पैसे खर्च झाले? याचं सूत्र अगदी सोपं आहे. एकूण मार्केटिंगचा खर्च भागिले त्यातून मिळालेले ग्राहक. उदाहरणार्थ, जर 18,500 रुपये खर्च करून 260 ग्राहक मिळाले, तर याचा अर्थ प्रत्येक ग्राहकामागे 71 रुपये खर्च आला. हे गणित समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या आणि सगळ्यात रोमांचक टप्प्यावर पोहोचलो आहोत. आपण जेवढी गुंतवणूक केली आहे, तिला नफ्यात कसं बदलायचं ते पाहूया. आणि हे चित्र सगळं काही सांगून जातं. बघा, सुरुवातीला दुसऱ्या महिन्यात कदाचित 42% तोटा दिसेल, पण योग्य रणनीती वापरली तर चौथ्या महिन्यापर्यंत आपण 8% नफ्यात येऊ शकतो आणि 5व्या महिन्यापर्यंत हाच नफा 35% पोहोचू शकतो. ही वाढ खरंच प्रेरणादायी आहे. पण एक मिनिट,
ह्या यशाच्या मार्गात काही धोकेही आहेत. काही सामान्य चुका आहेत ज्या टाळायलाच हव्यात. जसं की सणासुदीच्या किंवा विशेष प्रसंगांसाठी वस्तू न ठेवणं, मार्केटिंगकडे दुर्लक्ष करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांच्या आवडीनिवडीकडे लक्ष न देणं. तर मग या संपूर्ण चर्चेचा सारांश या 5 सोप्या पायऱ्यांमध्ये आहे. 1. बाजारातली मागणी समजून घ्या. 2. गुंतवणूक पक्की करा. 3. ग्राहकांसाठी योग्य वस्तू शोधा. 4. मार्केटिंग करा. आणि 5. नेहमी ग्राहकांच्या पसंतीलाच प्राधान्य द्या. तर आता एक स्पष्ट आराखडा समोर आहे. मग विचार करा, जर दुकान उघडलं तर त्यात विकली जाणारी पहिली वस्तू कोणती असेल? या प्रश्नावर विचार करा आणि आपल्या स्वप्नाच्या दिशेने पहिलं पाऊल टाका.